माफ करा, काही टेक्निकल अडचणीमुळे सामन्यामध्ये व्यत्यय आला होता, पण इथे सामन्याला होईल सुरुवात. दिवस क्रमांक 4, सामना क्रमांक 2. खुटल विपक्ष महाज असा रंगणारा सामना. महाज संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं. आमंत्रित केलं खुटल संघाला फलंदाजी करिता, तसेच क्षेत्ररक्षण निवडलं त्यांनी. महाज संघाचा 12वा खेळाडू इथे उपस्थित नाहीये, तर आयोजक कमिटीच्या वतीने महाज संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आपण त्या 2 धावा खुटल संघाच्या खात्यामध्ये ऍड करू. इथे धावून पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं, संघाचं खातं उघडलं गेलं. 1 धाव धावफलकावर जोडली जाईल. ते खुटल संघाच्या. त्रिमूर्ती ऑफिशियल 2025 चं हे पर्व पहिलं आणि पहिल्यामधलं 4था दिवस. 4थ्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. विनोद आणि इथे सुरेख दर्जाचा चेंडू पडल्याच्या नंतर आतल्या साईडने ट्रॅव्हल झाला. बॅट अँड बॉलचा इथे संपर्क झाला नाही आणि चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. चांगली गोलंदाजी आपण वारंवार महाज संघाच्या वतीने विनोदला पाहत असतो. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि तशाच प्रकारची गोलंदाजी त्याने आतापर्यंत इथे हाताळली आहे. आणि इथे मोठा फटका खेळायचा होता. रनआउटची संधी. फेकी काहीशी उशिराने आली आणि दरम्यान 1 धाव इथे धावून पूर्ण झाली. अभि होते तिथं क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं. फेकी त्यांच्याकडून काहीशी खराब झाली. 1 धाव इथे धावून पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं. 2 धावा. आणि इथे मात्र दांडी 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 गुल. फलंदाज महेश बॅक टू द पवेलियन. येत आहेत. एक अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक अजित खेळाडू कक्षामध्ये. नक्कीच आम्हाला त्यांच्या गोलंदाजीची प्रतीक्षा आहे. खुटल बंगला संघासाठी नेहमीच एक मातब्बर कामगिरी ज्यांच्या माध्यमातून होते ते आमचे मित्र अजित. पुढच्या इनिंगमध्ये आपण त्यांना पाहू. विनोद पुन्हा एकदा. आणि इथे चांगला फटका. हा चेंडू थांबणार नाहीये. साहिल तिथे क्षेत्ररक्षक होते. क्षेत्ररक्षकांचे एफर्ट सुरेख झालेत, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे पार. पंचांचा इशारा येतोय. हा येतोय जे अशा प्रकारच्या फटक्यांची गरज असेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणावर निर्बंध लादले जातात. फलंदाजांना संधी असते. आणि इथं फटका चांगला आहे. हा चेंडू देखील थांबणार नाहीये. हा चेंडू देखील जातोय पुन्हा एकदा. 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार. वर केलं जातंय आक्रमण. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ जर का आपण पाहिला तर त्या 3 चेंडूंमध्ये विनोद पूर्णपणे हावी ठरला होता फलंदाजांवर. मात्र नंतर फलंदाजाने कमबॅक केलं. विशेष करून अजितला दाद द्यावी लागेल. नवीनच फलंदाजी करता गेला होता आणि सलगच्या 2 चेंडूंवर 2 चौकार त्याच्या माध्यमातून आले आणि पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकांती धावफलकर लावला जातील ते 10. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. नवीन गोलंदाज जर का आपण विचार केला तर महाजगावचे SRK अर्थात साहिल असतील गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये जर का आपण खेळ पाहिला तर बॅलन्स खेळ राहिला. षटकाची सुरुवात गोलंदाजाने आपल्या बाजूने काढून घेतली होती, मात्र षटकाचा अंत हा फलंदाजाने आपल्या बाजूने वळवला आणि 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या.
दुसरं षटक हाताळण्यासाठी महात संघाकडून गोलंदाज साहिल असेल आणि साहिलला आता सामोरं जाईल आशिष. ज्या आशिष पहिल्या षटकामध्ये एक चेंडूला सामोरा गेला होता, एका चेंडूमध्ये एक धाव त्याच्या माध्यमातून जोडली गेली होती. तो आशिष असेल आता स्ट्रायकिंग एंडला. खूप विलंब करताय महात संघाचे कर्णधार आकाश. घाई करायचंय, वेळेचे निर्बंध आहेत. लक्षात घ्या 5 षटकांचा सामना असला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक पूर्ण करायचे आहेत. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिले जातील. जर का 4 षटकं तुम्ही 20 मिनिटात कंप्लीट केले नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. चेंडू वायमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट 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 झेल. अखेरच्या क्षणाला त्यांचा बॅलन्स गेला, पण कोणतीही चूक न करता झेल इथं कंप्लीट केली. गडी बाद. उत्कृष्ट दर्जाचा झेल झाला, गडी बाद झाला. आशिष परततोय आणि आता नवीन फलंदाज अंक्या. आता अंक्याला आपली बॅट चालवावी लागेल आणि बॅट चालवली होती मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट मिळवली, दुसरा चेंडू इथे निर्धाव हाताळतो. षटकाची सुरुवात तर इथे सुरेख दर्जाची झाली आहे आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 2025चं हे रणसंग्राम आणि त्यामध्ये तुम्हाला जर का यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच गोलंदाजी तुमची भेदक असणं फार गरजेचं आहे. हा चेंडू देखील निर्धाव आणि इथं भेदक गोलंदाजी केली जाते. या खेळपट्टीचा विचार केला सुरत तर पूर्णपणे बॅटिंग साईडला मदत करणारी ही खेळपट्टी आहे. पहिल्या दिवसापासून आपण पाहतो इथे धावसंख्येचे उच्चांक गाठले जात आहेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी साहिल करतोय. साहिलला दाद द्यावी लागेल. परिस्थिती विरोधात असताना देखील चांगली लढत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू देखील सुरेख दर्जाचा, लाऊड अपील केली जाते, पंचांकडे दाद मागितली जाते मात्र पंच इथं तटस्थ आहेत. पंचांवर त्याचा कोणताही फरक नाही आणि पंच आम्हाला कळवतात हा चेंडू वाईड चेंडू असेल, अतिरिक्त चेंडू असेल आणि वाईडच्या माध्यमातून धावफलक वाढेल. 11 धावा. इथे वाईड चेंडू आला आणि वाईडच्या मध्ये धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं ते 11 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्कवर असेल आणि इथे यॉर्कर चेंडू, दांडी 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 गुल. फलंदाज अंक्या बॅक टू द पवेलियन. फलंदाज अंक्या धावफलकामध्ये कोणतीही भर न टाकता परततायत. नवीन फलंदाज राकेश 10 नंबर जर्सी मध्ये मैदानामध्ये दाखल होतील. मात्र साहिलला इथं दाद द्यावी लागेल कारण साहिलने आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केले आणि 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पुढील चेंडू, इथे चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला. बॅट अँड बॉलचा संपर्क इथे देखील नाहीये आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी. हॅलो, इथे देखील चेंडू पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसरं षटक इथे समाप्त झालं.
पॉवर प्लेचा षटक होता आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये साहिलने खर्च केले केवळ आणि केवळ 1 धाव आणि गडी बाद केले तब्बल 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कुटल संघाची धावसंख्या 11 धावा. डीजे नक्की 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 2 षटकांती धावफलकार लावल्या गेल्या त्या केवळ 11 धावा. आता नवीन गोलंदाज जर का विचार केला तर अजित महात संघाचा बुमरा म्हणून ज्याची ओळख आहे तो अजित आता इथे गोलंदाजी मार्कवर असेल. अजितवर विश्वास दाखवला कारण अजित प्रत्येक वेळी महात संघासाठी चांगली कामगिरी करत असतो. मात्र ते दिवस वेगळे असतात. आजचा दिवस वेगळा आहे. तुम्हाला पुन्हा तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. आज जर का आपण महात संघाच्या बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर महात संघाचे बरेचसे खेळाडू आज अनुपस्थितीमध्ये असतील. त्यामुळे कंप्लीट युनिट आपण महात संघाची म्हणू शकत नाही. नवीन खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये चान्स दिलेला आपल्याला पाहायला मिळते कॅप्टन आकाशच्या माध्यमातून. हा चेंडू देखील सुरेख होता. एक धाव आली त्या चेंडूवर आणि एका धावेच्या मध्ये धावफलक वाढलं जाऊन पोहोचलं ते 12 या धावसंख्येवर. फटका इथं चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. विनोद कोणतीही चूक करणार नाही. एक धाव धावून पूर्ण झाली नाही. एकाच धावेवर कुठेतरी समाधानी राहताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. मात्र कुटल संघाला या सामन्यामध्ये जर का बनवून राहायचं असेल तर एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आणि इथं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. साहिल यांच्याकडून घडतायत चुका आणि तिथे 2 धावा तिथे धावून पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. 2च धावांवर इथे समाधानी राहत आहेत. ज्या साहिलनी मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तो साहिल इथे काहीसा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न चांगले होते मात्र इथे 2 धावा धावून पूर्ण होतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढेल जाऊन पोचेल ते 15 या धावसंख्येवर. आतापर्यंत कोणत्याही मोठा फटका खेळण्यामध्ये यश आलेलं नाही आणि इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये चेंडू खाली. क्षेत्ररक्षक घडताय तिथे चुका. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर ही दुसरी चूक आणि एक धाव इथं धावून पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर शेवटच्या नंतरच्या 2 षटकांमध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आणि इथे देखील झेल धरतीला प्रदान केली. सलगची तिसरी झेल इथे सुटतीये आणि या 2 धावा इथे देखील धावून पूर्ण होतात. 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढलं जाऊन पोहोचले ते 18 या धावसंख्येवर. अजित चांगली गोलंदाजी अजितच्या माध्यमातून आणि ते मोठा फटका खेळला जातोय. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि चेंडू पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये लँड होईल. दरम्यान येणारे या आणखी 2 धावा आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालं. 3 षटकांती धावफलकावर 20. तीन षटकांचा खेळ झाला. 3 षटकांती धावफलकावर लावल्या गेल्यात 20. 2 धावांची पेनल्टी ऍड करायची राहिली होती. ती 2 धावांची पेनल्टी आपण आता ऍड करतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ दे.
खेळ झाला 3 षटकांती 20 धावा धावफलकर लावल्या गेल्या होत्या. आपण 2 धावा पेनल्टीच्या ऍड करतोय आणि 22 धावा धावफलकर लावल्या गेल्यात. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा येतोय. ज्या साहिलने दुसरं षटक हाताळलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तोच साहिल पुन्हा एकदा दुसरं षटक आपला वैयक्तिक घेऊन येतोय. इथे मात्र षटकाची सुरुवात वाईड चेंडूने होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक इथे देखील वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्या जात आहेत. मात्र चांगली गोलंदाजी, एक उत्कृष्ट दर्जाचं प्रदर्शन महासंघाच्या या गोलंदाजांकडून केलं जात आहे. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे रनवे मध्ये काहीसा अडथळा येतोय. पंच आम्हाला कळवतात हा डेड चेंडू असेल, कोणत्याही प्रकारची कृती त्याच्यावर झालेली नाहीये. डेड चेंडू. पुन्हा एकदा साहिल सज्ज असेल. हा चेंडू सुरेख, हा चेंडू शरीरावर जाऊन आदळला आणि पंच आम्हाला कळवत आहेत लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथे 1 धाव येईल. या एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं आणि संथ गतीने वाढणारे हे धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या धावसंख्येवर. आजच्या दिवसामध्ये जर का पाहिलं तर माही इलेव्हन आंबेड संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सुनीलजी माळी यांचा तो संघ. आणि या स्पर्धेला जर का विचार केला तर स्पर्धेचे पाठीराखा म्हणून कायम आमच्या पाठीशी उभे राहणारे सुनील माळी. फटका इथे दर्जेदार. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. बऱ्याच वेळानंतर हा षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं 30 या धावसंख्येवर. आता मात्र धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि या चेंडूवर कोणतीही धाव आली नाही. निर्धाव चेंडू साहिलच्या माध्यमातून हाताळलं गेलं. चांगलं कमबॅक गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. यानंतर होणारा सामना माही इलेव्हन आंबेड आणि त्यांच्या विपक्ष मालहेड बी. दोन्ही संघांच्या प्रतिनिधींनी रिपोर्टिंग करायचं. इनिंग्स बेक्स मध्ये टॉस होईल. मालहेड बी संघाचे इतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मैदानामध्ये मिळते. फलंदाज होईल बाद. फलंदाज अज्जू बाद होईल आणि नवीन फलंदाज चौतीस धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. नक्कीच त्रिमूर्ती ऑफिशियल चषकचे आयोजक आकाशजी म्हाडसे यांचे पिताश्री मान्य श्री विठ्ठलजी म्हाडसे साहेबांचं इथं आगमन झालंय. काकांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. त्याचबरोबर मोठा फटका खेळला जातोय.
मान्य श्री विठ्ठल काका म्हाडसे यांचं स्वागत केलं जातं एका उत्तुंग षटकाराने. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं ते तब्बल 40 धावा. 40 धावा धावफलकर लावल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकर लावल्या गेल्यात. शेवटचं एक षटक अजून शिल्लक आहे. 40 धावा धावफलकावर, 40 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. गोलंदाज अभि. खेळाडू कक्षाला विनंती आहे की थोडी शांतता बाळगायचंय. अभि गोलंदाजी मार्कवर असेल. 4 षटकांचा खेळ. 5वं षटक अभिच्या खांद्यावर दिली जाते जबाबदारी. खूप विलंब करताय. महात संघाला विनंती आहे की घाई करायची जरा. 40 धावा धावफलकावर जोडले जात आहेत. इथे पंच आम्हाला कळवत आहेत की त्रेचाळीस धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 4थ्या षटकाचा जर का विचार केला तर 2 चेंडू अभिने हाताळलेत, मात्र 2ही चेंडू अवंतर हाताळलेत. माफ करा, 5वं षटक. आणि इथे हा चेंडू चांगला होता. फटका इथे सुरेख आहे. चेंडू थांबतोय का? चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. षटकाची सुरुवात इथे चौकाराने झाली आहे. अभि काहीसा महागडा होतोय. आतापर्यंत 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आणि हा इथे फटका चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने खेळला जातोय. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न गेला आणि बघता बघता इथे 2 धावा देखील धावून पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतेय. 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं ते 49 धावा. इथे निर्धाव चेंडू हाताळला जातोय. मात्र इथं बक्षीस येतंय. कुटल संघाचा कोणताही फलंदाज 2 चेंडू 2 षटकार लगावत असेल तर विजयजी पवार सरांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. आणि इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक इथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील सुरेख झाली आहे. एकाच धावेवर इथे समाधानी राहावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं, जाऊन पोचलं. 50 अप. 50 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 50 धावा धावफलकावर. पुढील चेंडू अभिचा. इथे मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. हा चेंडू दिला जातोय सीमारेषे पार. षटकार.
जे इथं अभिचा घेतला जातोय समाचार, मात्र दाद द्यावी लागेल राकेशला, कारण 10 चेंडू वैयक्तिकरित्या खेळत 21 धावा त्याच्या माध्यमातून जोडल्या जात आहेत. आणि हा देखील मोठा फटका खेळला जातो, चेंडू जाईल सीमारेषे पार, चौकार. 5 षटकांचा खेळ इथं समाप्त, 5 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला आणि 5 षटकांती धावा धावफलकाला जोडल्या जातील 60 आणि तब्बल 61 धावांचं भलं मोठं आव्हान असेल ते आकाश 11 जय बजरंग 11 महाज संघासमोर. माही 11 आंबेळे संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय माल्हेड बी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क करायचे. माल्हेड बी संघाचे कर्णधार आणि माही 11 आंबेळे संघाचे कर्णधार त्वरित संपर्क करायचा आहे. यानंतरचा होणारा सामना माल्हेड बी विपक्ष माही 11 आंबेळे संघ. येतोय त्याचबरोबर आताच नुकतंच या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. सन्माननीय कुणालदादा सुरोसे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे मात्र आपण लावलेलं आहे, त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया सहर्ष सस्नेह हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम दादा, आपण या मुख्य मंचावरती येऊन आपण असनस्त व्हायचं आहे. सन्माननीय कुणालदादा सुरोसे जे युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे आम्हाला लाभलेलं आहे ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय कुणालदादा सुरोसे यांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना जे युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे मात्र आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या वतीनं होत असताना त्यांचं करू या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष सस्नेह हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम दादा. या विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. त्याचबरोबर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर या स्पर्धेचे आयोजक अर्थात आकाशदादा माडसे यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. विठ्ठलजी माडसे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करू या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत. मी विनंती करेल स्वप्नीलदादा पोटे आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आमच्या मुख्य मंचावरती या स्पर्धेचे आयोजक आकाशदादा माडसे यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा शुभ सन्मान जो मात्र आपण या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक स्वप्नील दादा पोटे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण पार पाडत आहोत. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल आणि त्याचबरोबरीनं आपलेपणाचं असलेलं पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपण ऑनस्क्रीन पाहताय. त्याचबरोबरीनं आदरणीय सुभाषदादा पवार साहेब यांच्या वतीनं देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य
आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण आभार व्यक्त करू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे घमासान युद्ध रंगलंय. आजच्या दिवसातील दुसरी लढत. एका बाजूला आपण टीम पाहताय हर्षल स्पोर्ट्स कुटल बंगला आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग. त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळत आहे जय बजरंग महाज. या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. मॅच पहिल्या डावामध्ये जिथे 61 धावा बनवल्या गेल्या, 62 धावेंचं 60 धावा बनवल्या गेल्या, माफ करा, आणि 61 धावेंचं टार्गेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सलामीची जोडी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते विनोद आणि त्याच्या सोबतीला जयवंत. अजित येत आहेत. अजित घराचा पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळत वाडिश लॉंगबला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला दिला चटका आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. पहिल्याच बॉल वरती तडाखा, षटकार. बाटर विनोदच्या बाट मधून गुड स्टार्ट टीम जय बजरंग महाज. दुसरा आडव्या बाट न फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाकडे पुन्हा एकदा मिस्टेक होती. या चेस मोठी आहे. क्षेत्ररक्षक दूरवरतून आलेत, त्यांच्याकडनं देखील झाली मिस्टेक. पहिल्या बॉलवरती 6 तर दुसऱ्या बॉलवरती बाटर विनोदनं ठोकला हा चौका. फलकावरती अजित तयार. अजितचा हा बॉल समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर खेळले होते. वेगानं चेंडू गोलंदाजाच्या हातावरती ट्रॅव्हल होताना आपण पाहिला आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा फलकावरती या सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी दाखल झाली होती विनोद आणि त्याच्या सोबतीला जयवंत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. जयवंत येतात स्ट्रायकिंग एंड वरती. 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 61 धावेंचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे पहिल्या डावामध्ये, जिथे तुफानी बॅटिंग आपण पाहिली आहे हर्षल स्पोर्ट्स खुटल बंगला या संघाची मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे लाईन चांगली आहे. वेगावरती स्वार होत असताना जजमेंट आलंच नाही या फलंदाजाला. थोडीशी उशिरा बाट मित्र म्हणून खऱ्या अर्थानं फिरली आणि पाहता पाहता बाईच्या स्वरूपाने ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. एक धावाली टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर मेंटेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गच असताना जिथे 12 धावा 4 चेंडूंमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. गुड स्टार्ट टीम जय बजरंग महाज. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज विनोदला आपण पाहता, ज्याच्या बॅटमधून 3 चेंडूवरती 11 धावा आलेल्या आहेत. एक षटकार एक चौकार. शॉर्ट पिच टाइम केलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. धावा मिळतील 4, चौकार. पाच चेंडूची फेकी झाली आहे. 16 धावा फलकावरती आहेत. 61 धावेंचा पाठलाग करत असताना सुरुवात जय बजरंग महाज संघाची अप्रतिम राहिली आहे. फलंदाज तयार. फुल लेनचा आडवा पाडणा ऑन साइडला डीप मिड विकेटला. रिप्लाय फटका दमदार. चेंडू सीमा पार. 1 more 4, चौकार. 4 धावा.
20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि आमच्या मुख्य मंचावरती सद्यस्थितीला मान्यवरांची मांदियाळ आपण पाहताय आणि त्याचबरोबर सन्माननीय कुणालदादा सुरोसे जे युवा उद्योजक आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्या वतीनं खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे मात्र आपल्याला लाभलेलं आहे त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आपण आभार व्यक्त करू. 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वीस धावा फलकावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकुश तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल शॉर्ट पिच लेंथ होती, पिक करण्याचा प्रयत्न होता, वेगावरती स्वार होऊन हा चेंडू त्यांना हाताळला. अप्रतिम चेंडू, सुरुवात चांगली झाली दुसऱ्या ओव्हरची जे मात्र आपल्याला पाहायला मिळते जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली हा पहिला बॉल जो मात्र डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण पाहता त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 20-25 3 जिवलग मित्रांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील पोटे त्याचबरोबर अतुल पोष्टे आणि आकाश माडसे. पहिल्या दिवसामध्ये अतुल पोष्टे यांचा संघ अर्थात केटी बॉईज खेळले तळवली हा संघ पराभूत झाला होता आणि कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेचे आयोजक स्वप्नील दादा पोटे यांचा संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला. आज आकाश माडसे यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये बायच्या स्वरूपाने सिंगल आली. 21 धावा फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आज आकाश माडसे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये. तो संघ आज टॉप 5 मध्ये दाखल होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सुरुवात चांगली झाली. 21 धावा फलकावरती तयार गोलंदाज. ओहो इथे चांगला बॉल व्हेरिएशन आपण पाहिलं या बॉलवरती गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून कारण पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळताना आपण पाहिला जिथे बॅटर विनोदला उभं ठेवलं गोलंदाज अंकुशनं. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्यात. P2चं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी केली आहे. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडवरती विनोद. ओहो अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. 4 चेंडूची फेकी त्यानं आतापर्यंत केले जिथे धाव दिले फक्त 1 आणि ती देखील बायच्या स्वरूपानं. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फलंदाज विनोदला खऱ्या अर्थानं उभं ठेवलं ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये कमालीची फटकेबाजी केली होती. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या स्थितीला स्ट्रगल करतो. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. आता मधली एसटी वाकवली आहे. फलंदाज बाद. जय बजरंग महाज संघाला 440चा करंट. फलंदाज बाद. गुड कमबॅक या मॅच मध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम कमबॅक केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम जर आपण पाहिली तर हर्ष स्पोर्ट्स खुट्टल बंगला जिथे या पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या. त्यानंतर अंकुशाला गोलंदाजी मार्कवरती आणि अंकुशनं गोलंदाजी आतापर्यंत कमालीचीच केली आहे. जिथे 5 बॉल त्याने फेकलेत. एक मोठा विकेट त्यानं कॅरी केला या ओव्हरमध्ये जिथे पूर्णपणे कमबॅक करत असताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम हर्षल स्पोर्ट्स खुट्टेल बंगला. अंकुश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हितेश येत आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. अंकुशचा हा बॉल इथे लाईन चांगली आहे. पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. शेवटचा बॉल देखील फेकला. डॉट. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे जिथे 61 धावेंचा पाठलाग करते टीम जय बजरंग महाज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती जोडल्या जात आहेत तब्बल 21. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या 40 धावा.
ड्रिंक्स ब्रेकमध्ये करणार आहोत. पुढील मॅच एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. माही 11 आंबेळे आणि त्यांना फाईट करेल टीम माल्लेड बी या दोन संघाच्या दरम्यान. इनिंग ब्रेक नंतर आपण माफ करा ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण टॉस करू, म्हणजे हा तिसरा ओव्हर ज्यावेळेस समाप्त होईल त्यानंतर आपण टॉस करू. एकवीस धावा धावफलकावरती ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता मॅचमध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट आलेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आशू येतात गोलंदाजी मार्कवरती. तिसरा ओव्हरची सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती जयवंत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव स्ट्रायकिंग एंडवरती हितेश जो पहिला बॉल खेळत होता आणि पहिला बॉल त्यानं डॉट खेळला. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. वाटिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्षेत्ररक्षक आले बॉलला पकडल्या जात आहे फेक केली जाते तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा येतात या बॉलवरती. टीमची टोटल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या. त्यानंतर अंकुश हा गोलंदाज आपण पाहिला त्यानं अप्रतिम गोलंदाजी केली. ओहो फटका चांगला आडवा पाटना खेचून मारलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव आणि शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर फेकी थोडी डिले आली आणि पाहता पाहता या बॉलवरती सुद्धा 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस विनोद मैदानाच्या आतमध्ये दाखल होता त्यावेळेस मोठे फटके आपण पाहिले पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर विनोदचा विकेट आला आणि त्यानंतर सावकाश क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे जयवंतला आपण पाहताय. त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील जय बजरंग महाज या संघाला. आशूचा हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर लाईन चेक केली जाते. लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपण पाहिला. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमचे टोटल जाऊन पोहोचले 26 अर्थात 26 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 61 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग महाज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडवरती. आशूचा हा बॉल बॅकफुटवरती गेलेत. फटका इथे चांगला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 पेक्षा अधिक मिळणार नाहीये. सिंगल आली या बॉलवरती. टीमची टोटल 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक तर झालाय या मॅचमध्ये हर्षल स्पोर्ट्स खुट्टल बंगला या संघाचा. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या. त्यानंतर असं वाटलं की धावा लवकर बनवल्या जातील परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अंकुश आला आणि अंकुशनं खऱ्या अर्थानं कमालीची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. तिथे आशिष येत आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याची देखील गोलंदाजी आतापर्यंत अप्रतिम राहिली आहे. त्यांना चेंडू फेकलेले आहेत. आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत. फक्त 6 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडवरती हितेश. आशूचा हा बॉल शरीर भेदक मारा फॉलो केलं लवकर आशूनं. अप्रतिम गोलंदाजी. हा बॉल देखील अतिशय चांगला जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला. 27 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी स्ट्रगल करते टीम. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल या तिसऱ्या ओव्हरमधले शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर हितेश. आशूचा शॉर्ट पिट बॉल फटका येते चांगला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बनून राहील दर्शक. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार चौकार. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल 31 धावा धावफलकावरती आहेत. ओहो इथे लाईन चेक केली जाते. ऑफ स्टिकला मिस करणारा हा चेंडू आपण पाहिला जिथे 1 अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधला शिल्लक असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष हा गोलंदाज आपण पाहताय. शॉर्ट पिच पुन्हा एकदा बेगडी करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं गोलंदाज आशूनं डॉट फेकला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये जिथे
61 धावेंचा पाठलाग करते टीम जय बजरंग महासंघ. बनवलं जातं आतापर्यंत 3 षटकांमध्ये 32 धावा. शेवटचे 12 बॉल 29 धावांची गरज. आपण टॉस करू. इनिंग ब्रेक नंतर ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत आणि त्याचबरोबर सेक्टर 6 हॉटेलचे सर्व सन्माननीय कुणाल दादा सुरोसे साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल जो मात्र आपण करणार आहोत. एका बाजूला टीम आहे माही 11 आंबेले आणि त्यांना फाईट देणार आहे टीम माल्लेड बी. या दोन संघाच्या दरम्यान टॉस जो मात्र आपण करत आहोत. सेक्टर 6 हॉटेलचे सर्व सन्माननीय कुणाल दादा सुरोसे साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल जो मात्र आपण करत आहोत. दोन संघाच्या दरम्यान एका बाजूला आपण पाहताय टीम माल्लेड बी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल माही 11 आंबेळे. या स्पर्धेचं विशेष आकर्षण आपण पाहताय की येणाऱ्या प्रत्येक संघासाठी शीतपेय कोल्ड ड्रिंक स्प्राईट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते की देण्यात येत आहे. शेवटचे 12 बॉल 29 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी अंकुश येत आहेत ज्यांना मागचा मॅजिकल स्पेल हाताळला. पहिलाच बॉल बॅटची कडा. सेकंड टीमला झेल टिपला जातोय. लागतोय धक्का दुसरा. फलंदाज जयवंतता माघारी. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दाखल होतात. अभय अबी दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट गमावलेले आहेत दुसऱ्या डावामध्ये जय बजरंग महासंघाने. इथे लाईन चांगली आहे. चेंडू जर आपण पाहिला तर थोडा खाली राहतोय. एक्सेप्ट केलं नसेल परंतु मैदानाच्या आतमध्ये ते घडलं जात आहे. 1 मोर डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती अंकुशला मिळाली सफलता. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. त्यानं चेंडू फेकले आतापर्यंत 8. इथे फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज अबी देखील आता माघारी. लागतो धक्का तिसरा. बत्तीस धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या. त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटवरती आपल्याला टीम पाहायला मिळते जय बजरंग महाज. त्याचं कारण एकच अंकुशच्या 2 ओव्हरचा स्पेल. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजानं. आतापर्यंत 9 चेंडू त्यानं हाताळलेले आहेत. धावा दिलेले आहेत 0 आणि तब्बल 3 विकेट त्याने आपल्या नावावर करत असताना अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या 32 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज आकाश म्हाडसे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. हो पहिलाच बॉल खेळत असताना शरीर भेदक मारा. इथे जर आपण पाहिलं तर क्विक सिंगल घेतली जाते. हितेचा कॉल होता आणि पाहता पाहता लेग बायच्या स्वरूपानं ही एक धाव जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो.
शेवटचे 2 बॉल खऱ्या अर्थानं चौथ्या ओव्हरमधले शिल्लक असताना शेवटच्या 8 चेंडू 28 धाव्यांची गरज. ॲग्रेसिव्ह भूमिका. आता इथून मोठ्या फटक्यांची गरज. हो, फटका इथे चांगला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एकदा वाली दुसरा त्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहता पाहता या बॉलवरती आलेल्या या 2 धावा. 35 धावा धाव फलकावरती. शेवटचे 7 बॉल. समीकरण आहे 26 धावेंचं. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचंच राहील. तो मोठा फटका खेळेल का फलंदाज हितेश, ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या बॉलवरती 4 किंवा 6 आल्या तर शेवटच्या बॉलवरती 20 किंवा 22 धावा राहतील. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका इथे देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव या बॉलवरती इझिली कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आकाशनं आणि पाहता पाहता हितेश देखील पॉपिंग क्रीजवरती व्यवस्थितरित्या पोहोचला. 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलक 37 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. म्हणजे 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त 4 षटकार. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेशला आपण पाहता, जिथे शेवटचे 6 बॉल 24 धाव्यांची गरज. आकाश म्हाडसे हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 षटकार जर लगावले तर स्वप्नील पोटे यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज. रिव्हर्स फलंदाज बाद. बॅटर इंटर होत्यात मैदानाच्या आतमध्ये साहिल. शेवटचे 5 बॉल 24 धाव्यांची गरज. आकाश माडसे पहिल्याच बॉलवरती बाद झाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. ओहो, अतिशय चांगला बॉल. लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या टीमची टोटल जाऊन पोहोचली 38 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 बॉल 23 धाव्यांची गरज. हितेशने आता स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. आता तो 4 षटकार लगावेल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. शेवटचे 4 बॉल 23 धाव्यांची गरज. राकेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कनेक्शन झालाच नाही. निर्धाव चेंडू जो मात्र येताना पाहायला मिळतो. शेवटचे 3 बॉल 23 धाव्यांची गरज. या मॅचमध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पूर्णपणे हावी झाली या मॅचमध्ये टीम हर्षल स्पोर्ट्स कुटेल बंगला. बॅटिंग करत असताना 60 धावा बनवल्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना अंकुश या गोलंदाजी कमालीची राहिली. इथे जर आपण पाहिलं तर लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपण पाहतोय. इथे एक्स्ट्राची 1 धाव खात्यामध्ये ॲड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 39 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल 22 धाव्यांची गरज. हा सामना इथून जिंकण्यासाठी जय बजरंग महाज हा संघ आपण पाहताय. कार्यक्रम फिट, फलंदाज बाद.
मानस येत आहेत नवीन फलंदाज. 2 बॉल 22 धावा. फलंदाज तयार. फलंदाज तयार होतोय. अतिशय चांगला बॉल जो मात्र गोलंदाज राकेशचा आपण पाहिलाय. 1 बॉल 22. या मॅच मध्ये पूर्णपणे आता पकड मजबूत झाली आहे. हर्षल स्पोर्ट्स क्लब खुट्टल बंगला. अप्रतिम बॅटिंग पहिल्या डावात. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी सुंदर राहिली अंकुशची आणि हा सामना इथे जिंकलाय हर्षल स्पोर्ट्स क्लब खुट्टल बंगला. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉईज. हार्ड अँड टफ लक टीम. जय बजरंग महाज. आकाश माडसे ऑल टीम. मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी आपल्या ऑन स्क्रीन आपण पाहताय जिथे बॅटिंग करत असताना राकेशच्या बॅटमधून 25 धावा. त्यानंतर आदेच्या बॅटमधून 13 धावा. अजितच्या बॅटमधून 12 धावा. आशिषच्या बॅटमधून 1 धावा आली. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना विनोदच्या बॅटमधून 19 धावा आल्या. त्यानंतर हितेशच्या बॅटमधून 8. जयच्या बॅटमधून 5. साहिल 1 बॉल खेळला 0 धाव त्यानं बनवली. गोलंदाजी करत असताना अंकुशनं 2 ओव्हरचा स्पेल हाताला धावा दिला 4. 3 धावा दिल्या 4 मोठ्या विकेट त्यानं कॅरी केल्या.